स्पर्धेची पहिली चढाई सेमीफायनल नंबर 1 प्रथमेश केळपे जर्सी नंबर 21 साखर। पहिली चढाई तिथे प्रयत्न बसलाय ऍडव्हान्स गर्ल तिथे करायचा होता। म्हणतात ना एका हाताने टाळी आणि एका हाताने खेळाडू कधीच सापडत नसतो। प्रति आक्रमण जर्सी नंबर 1 मध्ये केवळ आणखीन एक जबरदस्त खेळ मैदानाच्या मध्ये आलाय। त्याला जाळ्यात पकडणं ना ही सर्वाधिक मोठी गोष्ट असेल। लंगोटी मित्र मंडळ करंजे संघ ओमकार गाडगे टीम दुसऱ्या बाजूला ही एका बाजूला जय भवानी स्पोर्ट्स क्लब साखर असा सामना पाहायला मिळतोय। सेमीफायनलची नरवीर चषक 2026 या वेळेला ऍडव्हान्स सायकल प्रयत्न लेफ्ट कॉर्नरचा खेळ तिथे झालाय। बाद पुन्हा एकदा प्रथमेश आलाय। पहिल्या मॅच पासून काय परफॉर्मन्स केला या खेळाडूने। तो येतो काय, तो खेळतो काय, तो प्रेक्षकांची मन जिंकतो काय, साऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट ठरतात। सेमीफायनल नंबर 1 पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये टाचणी पडली तरी आवाज होईल इतकी शांतता पाहायला मिळते। त्यावेळेला धावून करण्याचा प्रयत्न होता बटरफ्लाय जम्प थोडा वेळ खेळाडू हवेमध्ये राहिला। सिंगल गुण थर्ड रेड टू ऑर डाय रेड जिंका किंवा लढा करावं लागेल या स्पर्धेमध्ये। कारण आता इथून पुढे चान्स मला एका मोठ्या टीम सोबत बनवायचा आहे, ही साधी सोपी गोष्ट नाहीये। मैदान क्रमांक 1 वरती दुसरी टीमने रेडी राहायचं आहे। नवलाई तुर्बे खोंडा आणि एसएन स्पोर्ट्स रोहा त्या दोन्ही टीमने सेमीफायनल साठी मैदान क्रमांक 1 वरती रेडी राहायचं आहे। ही मॅच संपल्यानंतर ताबडतोब दुसरी मॅच चालू करण्यात येणार आहे। पुन्हा एकदा जर्सी नंबर 1 वर 11 चढी जाताना पाहायला मिळत आहे। या वेळेला किकचा वापर बॅक किक परफेक्ट इथे आली आहे। कॉर्नरच्या खेळाडूला वारंवार टार्गेट केलं जात आहे। आपल्याकडे असणारे अगदी पॅनेतले गोळे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। पुन्हा एकदा प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। चढी आलाय 2-2 कव्हर सेट जबरदस्त सेमीफायनल नंबर 1 रात्रीच्या जवळजवळ 1:30 वाजायला आले। देवळी गावामध्ये प्रचंड काळी मात्र काही शंका नाही। तुमचा खेळ, तुमची वेळ, तुम्ही केलेला पकड आणि तुमच्या संघाचा विजय आता इथून पुढे तितकासा महत्वाचा। ऑफिस पंचची टीम महाड पोलादपूर रायगड असोसिएशनचे हे ऑफिशियल पंच संपूर्ण टीम एक जबरदस्त परफॉर्मन्स। पुन्हा एकदा संघ थोडासा अडचणीत सापडतोय, परंतु सेमी फायनल नंबर 2 ही जबरदस्त रोहा तालुक्यातले खेळाडू टीम मध्ये घेताना पाहायला मिळतील। डीप मध्ये आक्रमण संकेत सावंत डीप मध्ये घेताना पाहायला मिळतात। नुकतीच झालेली नॅशनलची स्पर्धा अर्थात ही देखील जबरदस्त गाजवली या खेळाडूने। खेळाडू अगदी आपण पाहतो ना गेली अनेक वर्ष जबरदस्त खेळ करण्यात माहीत। प्रो कबड्डीचा स्टार, सगळ्यांचा सर्वाधिक आवडता लाडका चाहता, त्यावेळेला असे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात। प्रेक्षक वर्ग दुपन्नाचा लांब पल्ल्याचा प्रवास करून येतात। थर्ड रेड डू ऑर डायरेक्ट संघ थोडासा अडखळलाय। प्रथमेश इथे काय करणार, करावं तर खूप काही लागेल। यावेळेला टीम मध्ये अटॅक करत आहेत। ऍडव्हान्सचे प्रयत्न आता काय करणार, प्रयत्न फसलाय।
म्हणतात ना, पुढे जाणारे मागे पाहत नाहीत आणि मागे पाहणारे कधी पुढे जात नाहीत. इथे थोडस मागे पाहिलं, संघ तिथे ऑल आउट झालाय. फर्स्ट हाफ मध्ये चढा एक पाहायला मिळते. मजबूत लंगोटी मित्रमंडळ करंजे या टीमची. साखरवाले थोडेसे शांत झालेत, परंतु त्यांना शांत बसून चालणार नाहीये. ते म्हणतात ना, आम्ही संत नाही आहोत परंतु शांत थोडेसे आहोत. जर्सी नंबर 4 प्रति आक्रमण पुन्हा एकदा आदित्य आलाय. आदित्यच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅचचा हिरो. जबरदस्त याही खेळाडूने खेळ केला हत्तीबळे गावामध्ये. यावेळेला टीक मध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा प्रथमेश. जो अधिक खेळ केला ना, तो खेळ आठवूनच पुढे खेळ करावा लागेल. आपण अनेक वेळा म्हणतो ना, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर इन द वर्ल्ड. जगामध्ये सर्वोत्कृष्ट काय असेल ना, तर तो तुमचा अनुभव आहे. आणि आज तो अनुभव तुम्हाला पणाला लावावा लागेल. यावेळेला प्रथमेशला जाळ्यात पडलाय. प्रयत्न फसतायत. एका बाजूला करंजीचा प्रतिसाद जबरदस्तच. प्रथमेशचे प्रयत्न फसतायत, परंतु हार मानून चालणार नाहीये या स्पर्धेमधून. तिला पुन्हा एकदा त्या पद्धतीने अंदर हे खेळाडू यावेळेला यशस्वी झाले. आता प्रयत्न जबरदस्तच पाहायला मिळत आहेत. एखाद्या मोठ्या खेळाडूला आपल्या तावडीतून सुटून न देता संपूर्ण एकीकरण पाहायला मिळते. 2-2-2चा कव्हर सेट. थोडीशी लीड आली आहे तिथे. पहिल्या डावाचा खेळ सेमी फायनल. काय घडलं नजर हटी तो दुर्घटना घटी. आता थोड्या वेळासाठी खेळाडूंना वाटलं असेल कबड्डी कमी आणि पकडापकडीत जास्त. असंच काही घडलं. हा खेळाडू जर असाच पळत राहिला असता तर पोलादपूर पर्यंत पोहोचला असता. पुन्हा एकदा डीप मध्ये अटॅक तिथे पाहायला मिळतोय. प्रत्येक प्रेक्षक एक ग्रामस्थ. हो या वेळेला चुकी होतीये. कबड्डी मध्ये चुकीला माफी नाही. 2-1-2-2चा कव्हर शीट. जर्सी नंबर 21. जबरदस्त आज देवळे गावचं हे आयोजन. गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण अनेक स्पर्धा या विभागामध्ये होतात. आज या कबड्डी स्पर्धेची रायगड जिल्ह्यामध्ये संपूर्ण चर्चा असेल. अनेक दिग्गज व्यक्तिमत्व या स्पर्धेला भेट देत घेऊन गेले. हाटेल सर यांनी स्टेजवरती यायचं आहे. त्यांचा या ठिकाणी मान सन्मान करण्यात येणार आहे. हाटेल सर या वेळेला इथे आदित्यला जाळ्यात फोडलं जात आहे. प्रति आक्रमण पुन्हा एकदा. महाड पंचायत समितीचे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यायचंय. जर्सी नंबर 1 चढाईसाठी येताना मिळतात. पहिल्या डावाचा खेळ संपलाय. फर्स्ट हाफ इथे सुरत जरा कुठला संघ आघाडीवरती हे पण सांग जरा. सुरत लंगोटे मित्र मंडळ करंजे आघाडीवरती आहे.
एका बाजूला आणखीन एक महत्वाची लढत, लीड तिथे तोडावी लागेल कुठे ना कुठे ते प्रथमेश कंपनीला. मैदानाच्या आतमध्ये सेकंड हाफचा खेळ, दुसरा डाव. त्यातला प्रत्येक नाण्याला या दोन बाजू असतात, एक बाजू पाहिली दुसरी बाजू पाहण्यासाठी. नवीन चढाईपटू मैदानाच्या आतमध्ये शार्दूल आलाय. सन्माननीय महर्षी जाधव साहेब यांचे इथे आगमन झालं. थँक्यू. निश्चित जबरदस्त मॅच. आणखीन एक ज्या पद्धतीने आपण संघ पाहतोय, तो कबड्डी मधला स्टार तुषार आठवडे, त्याला देखील आपण पाहतोय लंगोटी मित्र मंडळ करंजी टीम मधून खेळत असताना जर्सी नंबर 8. आणि असे स्टार खेळाडू भारतीय कबड्डीच्या विश्वात उदाशी एकदाच येतात. म्हणतात ना, एखाद्या कोशात हात घालावा आणि हिरा बाहेर निघावा, तेच ते हिरे आहेत. आज सावंत असू द्या, तुषार आठवडे असू द्या, त्यांचे संपूर्ण साथीदार कबड्डीमध्ये सातत्यपूर्ण नेतृत्व, लीड महाराष्ट्र संघ. 2-1-2-2 चा कव्हर सेट मैदानाच्या आतमध्ये जिथे पाहायला मिळतोय. इथे बोनस कॉल नाहीये. रेड आली आहे डीप मध्ये आक्रमण. लेफ्ट वरती कॉर्नर वरती जास्ती अटॅक तिथे पाहायला मिळतोय. कव्हर सेट हालत नाहीये. ओ एकटाच प्रयत्न करतोय. अँगल होल्डचे प्रयत्न. इतक्या मोठ्या खेळाडू जाळ्यामध्ये उडणं थोडस कट. एक गुण तिकडे मिळतोय. सेकंड हाफचा खेळ. तदनंतर मैदान नंबर 1 टीके सेकंड सेमीफायनल या स्पर्धेची. ओहो थोडेसे स्किप झाले. ज्या पद्धतीने खेळाडू वर्ग पाहतायत, PCL, इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम, कबड्डी लीग, महाराष्ट्र संघ, अशा वेगवेगळ्या अनेक स्पर्धा खेळलेले संपूर्ण खेळाडू. दुसऱ्या बाजूला जय भवानी स्पोर्ट्स साखर, ते देखील काही कमी नाहीये. धन्यवाद. चालू सामन्याची शेवटची काही मिनिटं शेष आहेत. लीड घेतली एका बाजूला लगोडी मित्र मंडळ करंजी टीमने. आता सुपर टॅकल ऑन होता, परंतु खेळाडू झालाय बाद. आता दोघे उरलेत मैदानाच्या आतमध्ये. आता देखील सुपर टॅकल असेल. प्रफुल्ल पवार वरती अटॅक केलाय. महाड परिसरातील हा ही एक जबरदस्त खेळ. तो असोसिएट माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातल्या एका दादा संघामध्ये खेळतो. काळकाळी कृपा कला क्रीडा केंद्र भरणे या टीम मधून तो खेळाडू खेळतो. ओहो या वेळेला शेवटचा खेळाडू स्टेज जर्सी नंबर 9 मैदानाच्या पुढे पाहायला मिळतोय. चालू सामन्याची शेवटची 4 मिनिटं. लास्ट 4 मिनिट टू गो या मॅच मध्ये आहेत. नवलाई तुर्पे गोंडा संघ ऑल आउट झालाय. आता थोडस कठीण होतंय. नवलाई तुर्बे कोंडा आणि SM स्पोर्ट्स रोहा मैदान नंबर 1 सेमीफायनल नंबर 2. इकडे काय घडणार? ज्या पद्धतीने पहिली सेमीफायनल थोडीशी एकतर्फीच राहिली,